आजची सकाळ वा आणि असं वाटलं की देव करो वेळ थांबव, पण वेळ काय थांबत नसते हे बी आपल्याला माहित. आज सगळ्यात मोठं काम होतं की गाडी सर्व्हिसिंगला सोडायची, त्यामुळे सर्व्हिसिंग सेंटरला चाललेलो. तोपर्यंत मला दिसले आजोबा कुठेतरी फिरायला चाललेले आणि तेवढ्याच मला भेटला माझ्या शाळेचा मित्र सिद्धार्थ. आणि बघतो तर काय गॅरेजच मध्ये होतं. सौरभ पानं काय म्हणलो, परत विचार केलो काय तर खोललं वेगळंच. येताना आमच्या आजीकडे गेलो. आजी सारखी अशी आयुर्वेदिक रेसिपी ट्राय करत असत्या. आज मम्मीला पण पावड्याला घेऊन जायचं होतं, कारण की मावशी तिथे एकटीच होती. त्यामुळे मी म्हटलं मम्मीला डाएट फक्त तयार करा आणि आपण जाऊया. चला सुट्टीला घरला आलं की एका ठिकाणी पाय राहतात, त्यामुळे काही विषय नाही. म्हटलं चला. सांगायला आमच्या काय ह्यो मुलेट कट मारलाय मी. असली हेअरस्टाईल करू नको. कशी हेअरस्टाईल केल्या बघा की पहिली दुसरी मध्ये करायचं. आज कंप्लीट पहिली दुसरी असल्यासारखं वाटलं मला. ही सगळी जण आवरून बसली. म्हटलं चला आता. मग गाडी काढलो सगळ्यांनी घेऊन जायला. आणि मोरेवाडीला हे रस्ता बघून कोल्हापूरकर रेशींची आठवण झाली मला. म्हटलं सांगा लागते हे रस्ता सरवायला लागते. आणि फायनली आम्ही बावड्यामध्ये पोहोचलो. भावानो या बंगल्या मागची पण एक स्ट्रगल स्टोरी आहे युट्यूब चॅनलला, तुम्हाला 100% सांगतो. तोपर्यंत म्हटलं पहिला आपला डाएट करून घेऊया, कारण भूक तर 100% लागते. देवा मला फक्त माझ्या आयुष्यातली ही वेळ कधी काढून घेऊ नकोस, कायम मला ही वेळ 100% पाहिजे. मग पुन्हा टाटा बाय बाय करून आम्ही निघालो आमच्या घरी. शाहूपुरीत जाऊन खास मित्राला भेटलो माझ्या अमनला. तिथनं छानपैकी गप्पा मारत गेलो डी मार्टला, कारण ही आम्हाला 2 लिटरची वॉटर बॉटल पाहिजे होती म्हणून. आता काय व्लॉग सप्लाय फॉलो करा.